आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज, विजय वार्ता न्यूज। आज बारेगावचे भूमिपुत्र माननीय संदीप दादा बोरसे तसेच काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हे एक म्हणजे तळागाळाशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व आहे। त्यांना सर्वसामान्याची खूप जाण आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा आज अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे। मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशीच प्रार्थना करते की त्यांच्या हातून शेतकऱ्यांचं गोरगरिबांचे काम हो, त्यांच्या हातून समाजसेवा घडो आणि त्यांना निरोगी आणि उत्तम आरोग्य लाभो, एवढीच अपेक्षा, एवढीच मी महादेवाचरणी प्रार्थना करते। संदीप भाऊ बोरसे यांचा वाढदिवस आमच्या फुलंब्री तालुक्याचे एक नेतृत्व माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, विद्यमान संचालक जिल्हा दूध उत्पादक संघ, भाऊंचं कार्य म्हटलं तर जनसामान्यापर्यंत नेहमीच ते पोहोचतात, त्यांच्या समस्या सोडवतात, त्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात वेळेवर जाऊन ते नेहमी हजर असतात। भाऊला आजच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या हातून समाजाची, राष्ट्राची आणि आमच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची सेवा घडो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच माझे मित्र, सहकारी, सर्व तालुक्यातील कार्यकर्ते, जिल्ह्यातील कार्यकर्ते, आमचे स्नेही, आमचा जवळपास सर्वांचा 30-40 वर्षापासून अनेक प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संबंध, घरगुती संबंध, एक कौटुंबिक संबंध असल्या कारणाने एक दरवर्षीप्रमाणे वाढदिवस आम्ही साजरा करतो आणि यावेळेस आम्ही घरी सर्वांच्या भेटीगाठी, त्या निमित्तानं सर्वांची दुःखसुख, हालचाल हेही या निमित्तानं भेटी होतात आणि एक वाढदिवसाचं निमित्त म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण, आपणही आला, सर्व कार्यकर्ते, सर्व मित्र आज मला शुभेच्छा देत आहे, त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि असंच प्रेम सदैव माझ्यासोबत असावं अशी या ठिकाणी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि आजच्या वाढदिवसानिमित्त जे जे आले त्यांना परत एकदा मी यांचे आभार मानतो। धन्यवाद। पक्षाने तुम्हाला जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे। निश्चितच मी तालुका काँग्रेस कमिटीचं जवळपास 10 वर्षापासून काम करतो। काँग्रेस कमिटीचे काम करत असताना आमच्याकडे सत्ता नव्हती, आमदार पण नव्हते, त्या वाईट काळातही आम्ही काम केलं आणि आम्हाला आता संघर्षातून लढण्याची तयारी आमची कायम आहे। आज आपण बघतोय की प्रत्येक जण सत्तेमध्ये जात आहे। आम्ही निश्चितच आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम करतो। जिल्ह्याची जबाबदारी आता मला पक्षाने दिलेली आहे। जिल्हा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, यांच्या माध्यमातून निश्चितच आम्ही जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर हे काम करणार आहोत। खासदार काळे साहेबांनंतर फुलंब्री तालुक्याचे उद्योन्मुख नेतृत्व आणि भावी आमदार म्हणून तुम्हाला ओळखले जातात, कामाचा परिचय म्हणून काय तुम्ही महत्वाचं काय काम केलेलं? असं काही नाही, आपण हे बघा, मी मार्केट कमिटीचा सभापती असताना अनेक काम आम्ही त्या ठिकाणी केले। ज्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस आम्ही चारा छावण्याचं काम केलं। ज्यावेळेस खताची टंचाई होती त्यावेळेस आम्ही युरियाचे खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आणि शेतकऱ्या संदर्भात जवळपास आम्ही कुठल्याही प्रश्न संदर्भात तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं, 10-10, 20-20 हजार मोर्चे काढले। शेतकऱ्यांना या ठिकाणी ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेसही नुकसान भरपाई, जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेसही नुकसान भरपाईसाठी आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या हिताचं, बेरोजगारांच्या हिताचे आणि महिलांच्या संदर्भातले, युवकांच्या संदर्भातले जे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करतो आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सातत्याने आम्ही चळवळ चालू ठेवतो।